ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 105वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आपल्या कथेवर खूप खूप मोठ्या कमेंट करत जा, ठीक आहे. तर आता असेच जवळपास 15 दिवस गेले आणि अस्मीला पण चैतन्याचा फोन यायचा. तो तिला घरच्यांची विचारपूस करायचा, तिचीही विचारपूस करायचा. आणि इकडे जान्हवीची आणि प्रियाची एकाच दिवशी सोनोग्राफी होती. पण जान्हवीची होती 9व्या महिन्यातील व प्रियाची होती 3ऱ्या महिन्यातील. मग सगळे सोबतच गेले डॉक्टर पल्लवीच्या क्लिनिकमध्ये. जान्हवीचं चेकअप झालं. तसं अतुलने शिवमला सांगितले, अरे आम्ही निघू का? घरी म्हैस बघायला व्यापारी येणार आहेत. शिवम म्हणाला, हो जा, आम्ही पण झाले की निघू. आता तेवढ्यात प्रियाचा नंबर पण आला. ती आत गेली. शिवम पण तो पण गेला तिच्या मागे मागे. आता प्रियाची केस जरा वेगळी होती आणि पल्लवीने असं याआधी ट्विन्स असणारं पेशंट हँडल कधी केलंच नव्हतं आणि ती त्याची स्पेशालिस्ट पण नव्हती. ती शिवमला एक चिठ्ठी लिहून देत म्हणाली, ए शिवम, हा जो पत्ता आहे ना तो माझा, असं म्हणून ती गप्प झाली आणि तिथेच थांबली. तर शिवम म्हणाला, अगं काय झालं सांग ना. ती म्हणाली, काही नाही. हे बघ, हा जो ॲड्रेस आहे ना तो माझा फ्रेंड आहे आणि तो इथून पुढे प्रियाची ट्रीटमेंट करेल, तुला जर काही हरकत नसेल तर. तर तो म्हणाला, पण तू का नाही ते सांग. ती म्हणाली, हो तुझं बरोबर आहे, पण मला अनुभव नाही रे त्या गोष्टीचा. शेवटी प्रश्न 3 जीवांचा आहे ना, आणि जो अनुभवी असतो ना त्यानं सगळं केलेलं ते कधी पण बरं असतं असं मला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे? आणि आता या बोलण्यावर सगळे तिघेच्या तिघे पण एकमेकांकडे पाहत होते आणि शिवम हसून तिला म्हणाला, पल्लवी, पण तू असली ना की कशाची काळजी नसते ना, म्हणून म्हणतो मी. ती म्हणाली, अरे जो डॉक्टर रोहित आहे ना तो खूप चांगला आहे आणि काही लागलं तर मी आहेच ना लक्ष द्यायला. आता तिचं एवढं सहानुभूतीचं बोलणं बघून ते गेले. पण आता डॉक्टर रोहितचं क्लिनिक खूप मोठं होतं. त्याने तिथे रिसेप्शनवर फाईल दिली, नाव नोंदणी पण केली आणि वाट पाहत बसले दोघं पण. पण नेमकं डॉक्टर रोहित नव्हता. त्याच्या हाताखाली काम करत असणारा डॉक्टर रोहन होता. काही नवीन शिकाऊ मुली होत्या, मुलं पण होते, जे नर्सिंग कॉलेजचे होते, शिकण्यासाठी आलेले. आता प्रिया एकटी होती सोनोग्राफी रूममध्ये आणि पहिल्यांदाच ट्विन्सची केस हँडल करायला मिळाली होती सगळ्या मुलामुलींना, जे शिकाऊ होते त्या मुलामुलींना. मग ते पण तसं प्रियाला सगळे हातात वही पेन घेऊन सोनोग्राफी रूममध्ये होती आणि तिला एकाएकाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि खरं सांगायचं म्हणजे ना, हा त्यांचा शिक्षणाचाच भाग असतो बरं का. पण ज्याला प्रश्न विचारले जातात ना ती व्यक्ती खूप म्हणजे खूप परेशान तर होतेच, पण प्रश्नच एवढे लाजवण्यासारखे असतात की बस. ज्याला अनुभव असेल त्याला विचारा तुम्ही, नसेल तर. आता पहिला प्रश्न एका मुलीने विचारला. ती म्हणाली, ताई तुम्ही किती वर्षाचे आहात आणि किती वर्ष झाली लग्नाला? परत दुसऱ्या मुलीने विचारलं, किती वर्षाचे आहात तुम्ही सांगा ना. तुमचं पहिलं अपत्य आहे का, की याआधी मिसकॅरेज झालं आहे का? आता ह्या प्रश्नांचे उत्तर तिने दिले लगेच पटकन. ती पण यानंतर खूप अवघडल्यासारखं वाटत होतं तिला. मग एका नर्सिंग बॉयने प्रश्न विचारला, तुम्ही कुठल्या टायमिंगमध्ये केलं? मग दुसरा प्रश्न केला, किती वेळा, रोज की कसं? आणि आता प्रिया मात्र गप्प झाली. तिला तिथे बसण्याची सुद्धा लाज वाटत होती. ती खूप म्हणजे खूप
नर्वस झाली यांच्या प्रश्नांनी. तेवढ्यात डॉक्टर रोहन आला. तसं सगळे पटकन बाजूला झाले, ते पण एकदम गप्प. पण तो जसा आत आला, ही सोनोग्राफी न करता तसा डबडबलेल्या डोळ्यांनी तशीच उठून पटकन बाहेर गेली. आणि आता शिवमला प्रियाच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं आणि त्याला सवय नव्हती तिच्या डोळ्यात पाणी बघायची आणि त्याचा पारा चढला. ती म्हणाली, अहो चला. तो म्हणाला, काय झालं ते सांग आणि खरं खरं सांग. तसं तिनं सगळं सांगितलं. पण आता शिवमचा झाला गैरसमज की डॉक्टर रोहितनेच सगळं विचारलं असन म्हणून. आणि हे सगळं होईपर्यंत डॉक्टर रोहित पण आला होता. आता तो तडक तिचा हात पकडून तसाच घेऊन रोहितच्या केबिनमध्ये गेला आणि शिवमने कसलाच विचार न करता सरळ त्याची कॉलरच पकडून म्हणाला, नालायका, हे असले प्रश्न विचारले जातात का तुझ्या या क्लिनिकमध्ये? आणि प्रिया त्याचा हात अडवत म्हणाली, अहो अहो सोडा त्यांना, त्यांनी काही नाही विचारले. आणि ते हे डॉक्टर सोनोग्राफीवाले डॉक्टर नाहीत, सोडा. आता तो सरळ म्हणाला, हे बघा शिवम पाटील, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी आता आलोय. मला डॉक्टर पल्लवीने सगळे डिटेल्स पाठवले आहेत आणि मी तुम्हाला बोलवायला सांगणारच होतो आत्ता. आता डॉक्टर रोहितने शांतपणे आपली कॉलर शिवमच्या हातातून सोडून घेण्यासाठी प्रयत्न केला. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचा संयम होता, जो अनुभवी डॉक्टरांकडे असतो. डॉक्टर रोहित शांत आवाजात म्हणाले, पाटील, आधी तुम्ही शांत व्हा. ज्यांनी प्रियाला ते चुकीचे प्रश्न विचारले ना, ते माझे शिकाऊ विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडून झालेली चुकी मी मान्य करतो आणि त्यांना योग्य शिस्त लावली जाईल, हे माझं आश्वासन आहे. पण सध्या तुमचं लक्ष रागाव नाही तर प्रियाच्या प्रकृतीवर असायला हवं असं मला वाटतं. प्रियाने शिवमचा हात धरला आणि म्हणाले, अहो सोडा ना, डॉक्टर बरोबर बोलतायत, सोडा. पण आता शिवमचा राग शांत होत नव्हता. तेवढ्यात पल्लवी पण आली धावतच हॉस्पिटलमध्ये. पल्लवीला पाहताच रोहनच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती, जी शिवमच्या नजरेतून सुटली नाही. पल्लवी रोहितच्या जवळ जाऊन म्हणाले, रोहित, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि रोहितने पल्लवीच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर धीर दिला. हे बघून शिवमचा पारा पुन्हा चढला. त्याला समजायला वेळ नाही लागलं नाही की डॉक्टर रोहित आणि हा पल्लवीचा प्रियकर आहे म्हणून. आणि शिवम उपरोधितपणाने हसून म्हणला, अच्छा अच्छा, तर हेच प्रकरण असं आहे. पल्लवी, तू आम्हाला इथे तुझ्या मित्राची प्रॅक्टिस चालावी म्हणून पाठवलंस की प्रियाच्या ट्रीटमेंटसाठी? ते सांग. ज्या माणसाला आपल्या हॉस्पिटलमधील मुलांवर ताबा नाही, तो माझ्या बायकोची केस काय हँडल करणार, काय हाताळणार? आणि आता पल्लवी म्हणाली, शिवम, तू गैरसमज घेऊ नको करून. रोहित या विषयावर आणि या विषयात खूप निपुण आहे अरे. पण शिवमने तिचं ऐकलं नाही. तो रोहितकडे बघून ओरडला, म्हणाला, मला मान्य नाही पल्लवी, तुझी मैत्रीण आहे म्हणून मी तुम्हाला आणि आम्हाला इथे पाठवलंस ना तू, पण मला तुझ्या आणि या रोहितच्या नात्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त आणि फक्त माझ्या पत्नीची आणि माझ्या बाळांची काळजी आहे. आणि या माणसाकडून मला प्रियाची ट्रीटमेंट करून घ्यायची नाही. चल प्रिया, आता तो खूप प्रखर शब्दात बोलला होता, आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. पण आता रोहित पुढे आला आणि खंबीरपणे म्हणाला, पाटील, तुम्हाला माझ्याशी कितीही टशन द्यायची असेल तर द्या, पण मला काही फरक पडत नाही. मी पल्लवीचा प्रियकर आहे की नाही हा आमचा खाजगी प्रश्न आहे आणि विषय पण आहे.
पण एक डॉक्टर म्हणून माझं पहिलं कर्तव्य पेशंटचा जीव वाचवणं आहे. प्रियाची केस कॉम्प्लिकेटेड आहे, जुळी मुलं आहेत आणि या शहरात सध्या माझ्यापेक्षा जास्त अनुभव कोणाकडेच नाही. तुम तुमची ही इगोची लढाई प्रियाच्या जीवावर बेतू शकते. आधी ट्रीटमेंट, मग आपली टशन. पण आता रोहित खूप समजावून सांगत होता. पण तरी शिवमने रागात रोहितच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, तुमची लायकी मी मगाशीच बघितली डॉक्टर. ज्यांच्याकडे शिस्त नाही, ज्यांच्याकडे विश्वास नाही, मला नाही करायची ट्रीटमेंट. चल प्रिया इथून. प्रियाला शिवमचा हा हट्टीपणा पटत नव्हता, पण ती काही बोलू शकली नाही. शिवमने प्रियाचा हात धरला आणि तिला केबिन बाहेर नेलं. रोहित आणि पल्लवी एकमेकांकडे बघत होते आणि बघतच राहिले. रोहितच्या मनात आता एक नवीन विचार होता. शिवमचा हा नकार प्रियासाठी धोक्याचा ठरू शकतो का, असं त्याला वाटत होतं. शिवम रागाच्या भरात प्रियाला घेऊन तर आला रोहितच्या क्लिनिकमधून बाहेर आणि बाहेर पडला. पल्लवीने पण त्याला खूप थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शिवमने कोणाचेच ऐकले नाही. तो म्हणाला, मला माझ्या बायकोची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे, असं म्हणून त्याने गाडी काढली. पण आज प्रिया खूप अस्वस्थ वाटत होती. प्रिया गाडीत शांत होती, पण तिची अस्वस्थता वाढत होती. शिवम मात्र रागात खूप धुमसत होता स्वतःला. त्याला पल्लवी आणि रोहितचं नातं अजिबात रुचलं नव्हतं. त्याला वाटलं होतं की पल्लवीने त्याला अंधारात ठेवलं आहे. तिने काहीच सांगितलं नाही, पण वेळ येण्याआधीच हे सगळं त्याच्या समोर आलं होतं. आणि आता अचानक अर्ध्या रस्त्यात प्रियाच्या पोटात जोरात कळा उठल्या. ती वेदनेने विवळू लागली होती आणि म्हणाली, अहो खूप दुखतंय, गाडी थांबवा. प्रियाने पोटावर हात लावला आणि म्हटलं होतं. तसा शिवम घाबरला. त्याने गाडी बाजूला घेतली आणि म्हणाला, प्रिया काय होतंय? आपण जवळच्या दुसऱ्या दवाखान्यात जाऊ, चल. त्याने लगेच जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी प्रियाला तपासलं आणि हात टेकवले. ते म्हणाले, पाटील साहेब, ही केस क्रिटिकल आहे. जुळी मुलं आहेत आणि अचानक कॉम्प्लिकेशन वाढत आहेत. यांना लवकर डॉक्टर रोहित यांच्यासारख्या तज्ज्ञांची गरज आहे. आमच्याकडे ती सोय नाही. तुम्ही वेळ घालवू नका अजिबात आणि पटकन त्यांना तिकडे न्या. आता शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा अहंकार आता त्याच्या प्रेमासमोर छोटा पडू लागला होता. त्याने पुन्हा गाडी वळवली आणि वेगाने डॉक्टर रोहितच्या क्लिनिकमध्ये निघाला. दवाखान्यात पोहोचताच शिवमने धावत जाऊन रोहितची केबिन गाठली. रोहित तेव्हा आपल्या कामात व्यस्त होता. शिवमला पाहताच तो उभा राहिला. शिवमचा चेहरा आता पडला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, काळजी होती आणि तो हात जोडून म्हणाला, डॉक्टर मला माफ करा. माझा इगो मोठा होता, पण आता माझ्या प्रियाला वाचवा. तिला खूप त्रास होतोय हो. कसं नाही माहीत, पण अचानक होतंय. रोहितने एक क्षणही वाया न घालवता नर्सला बोलवून आणि प्रियाला तातडीने सोनोग्राफी रूममध्ये नेलं. रूममध्ये नेण्यास सांगितलं तसं रोहित जाता जाता शिवमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, पाटील, मगाशीच सांगितलं होतं ना, आधी पेशंट आणि मग आपली टशन. तुम्ही पल्लवीचा मित्र आहात म्हणून नाही, तर एक डॉक्टर म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करेन. बाहेर पल्लवी पण आली होती. शिवमने तिच्याकडे बघितलं. ती पण गेली आतमध्ये. पण आता त्याच्याकडे बोलायला शब्दच नव्हते दोघांसाठी. काही वेळाने बाहेर आली पल्लवी. शांतपणे म्हणाली, शिवम, नाती ही विश्वासावर असतात. रोहित आणि माझं नातं तुला मान्य नसलं तरी चालेल, पण त्याच्या कौशल्यावर शंका घेऊ नकोस.
आणि तू घ्यायला नकोच होतीस रे. शिवम आता शांतपणे बाहेर बसून होता. तिचे शब्द तो ऐकत होता. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला पल्लवीचं आणि रोहितचं नातं एका वेगळ्या दृष्टिकोनातून दिसत होतं. रोहितचा संयम आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून शिवमच्या मनातील राग जरा हळूहळू निळून गेला होता. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात त्याला मान्य करायचं नव्हतं की हा संघर्ष सुरू होता. डॉक्टर रोहितने तातडीने प्रियाची सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी रूममध्ये घेतल्याबरोबर शिवम बाहेर अस्वस्थपणे एरझारे मारतच होता. पल्लवीनेही तिथे थांबून त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट पाहत होती. ती पण आता सोनोग्राफी सुरू असताना डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. त्यांनी स्क्रीन फिरवून नीट पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. पल्लवीला पण आत बोलवलं. बाहेर येताच शिवम त्यांच्याकडे धावला. डॉक्टर, काय झालं? प्रिया ठीक आहे ना? शिवमने खूप कासावीस होऊन विचारले होते दोघांना पण. पल्लवीचा चेहरा पडलेला होता, पण डॉक्टर रोहित शांतपणे म्हणाले, पाटील, परिस्थिती थोडी नाजूक आहे. सोनोग्राफीमध्ये असं दिसतंय की प्रियाच्या गर्भाशयात 2 बाळं आहेत, पण एका बाळाच्या मानेभोवती नाळाचे 2 वेढे आहेत आणि 3ऱ्या महिन्यात अशी केस दुर्मिळ असते. बाळ जसं जसं हालचाल करतंय तसा तो वेढा घट्ट होतोय आणि त्यामुळेच प्रियाच्या पोटात असह्य वेदना होत आहेत. शिवमने हे ऐकून त्याचे हातपाय सुन्न झाले. मग आता काय करायचं डॉक्टर? काही धोका आहे का? रोहितने समजावले. धोका आहे, कारण यामुळे बाळाला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो. आपल्याला तिला 24 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. काही औषधं देऊन आम्ही नाळ सैल तर करू शकतो आणि प्रयत्न पण करू तसा, पण सध्या तिला पूर्ण बेड रेस्टची गरज आहे, 24 तास तरी. शिवमने पल्लवीकडे पाहिले. पल्लवी म्हणाली, शिवम, मी तुला म्हणूनच रोहितकडे यायला सांगितलं होतं. हा अनुभव त्याच्याकडेच आहे. मला ते फक्त जाणवलं होतं रे. आणि आता शिवमने तिचे शब्द ऐकून मान खाली घातली. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता. तरीही रोहितने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याने शिवमच्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढू लागला होता. पण तरीही रोहित आणि पल्लवीचे एकत्र असणे त्याला मनातून पूर्णपणे पटत नव्हते, कारण पल्लवी त्याची बेस्ट फ्रेंड होती पहिल्यापासून. मग काही वेळाने शिवम प्रियाच्या बेडपाशी गेला. प्रियाचा चेहरा वेदनेने पांढरा पडला होता. शिवमने तिचा हात हातात घेतला. प्रिया हळूच म्हणाली, अहो, आपल्या बाळाला तर काही होणार नाही ना? आणि शिवमने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि रोहितकडे पाहत म्हणाला, काही होणार नाही. या डॉक्टरवर माझा विश्वास नाही, पण तुझ्या प्रेमावर आणि नशिबावर नक्कीच आहे. आणि रोहितने हे सगळं बाहेरून ऐकलं होतं. त्याने फक्त एक हलके स्मित केलं. त्याच्यासाठी पेशंटचा जीव महत्त्वाचा होता, शिवमची टशन नाही. तिला तिथेच ठेवले. पल्लवी होती तिच्यापाशी. तसं तो रोहितला जाऊन भेटला आणि म्हणाला, आता हे सगळं झालं, पण औषधाने जर ठीक नाही झालं तर काय उपाय आहे डॉक्टर? आणि आता तसा रोहित त्याच्याकडे खूप शांत नजरेने पाहत
पण गंभीर आवाजात म्हणाला, ऑपरेशन हा एकच मार्ग ठेवायचा आणि एकच ठेवायचं, एक निकामी करायचं, नाही तर प्रियाच्या जीवाला धोका आहे. आणि आता एक बाळाचं ऑपरेशन करायचं म्हटल्यावर हे ऐकून शिवमच्या पायाखालची तर जमीनच सरकली होती. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. आजची कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.